देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव झपाट्याने वाढत असताना राजकारण्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया करण्यात येत नाही आहे. पेट्रोलच्या दरात वाढ केल्याप्रकरणी समाजसेवक संगम डोंगरे आणि सहकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पेट्रोल कंपन्या ज्या आहेत याच्या अगोदर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोलचा भाव कमी झाला होता, पण तेव्हा ह्या पेट्रोल कंपनीने भाव कमी केला नाही. आज काय भाव वाढला आहे, लगेच त्यांनी भाव वाढले. म्हणजे हे जे पेट्रोल कंपनी जे आहेत या आमच्या सर्वसामान्य माणसाचं रक्तपीत आहे आणि हे रक्तपीत आहेत हे पुढे चुकीचं आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत यांनी तर लक्ष दिलं पाहिजे आणि पेट्रोलचे भाव कमी केले पाहिजे. तर आता अलीकडेच पेट्रोल म्हणतात 101 रुपयाने वाढलं आहे, तर इतर महाराष्ट्र राज्यातलं 101 रुपयाने बाकी ठिकाणी आपण तो फलक जो आहे त्याच्यावरती दिसून येतोय. काय वाटतंय, फक्त महाराष्ट्रासोबत भेदभाव केला जातोय का अशा प्रकारे? अहो नक्की, मी काय म्हणतो, याच्यात गरीब राज्य आहे, गरीब देश आहे पाकिस्तान, तिथे 97 रुपये आहेत आणि ह्या भारतामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये 111 रुपये का? आता आज मी ह्या महाराष्ट्रामध्ये या शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. माझा जो मित्र जो होता तो नागपूरला गेला होता, ज्यांना त्याने उतरून बघितलं तर त्या ठिकाणी पेट्रोल नाही आहे. 2-2 तास शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या लाईन उभे आहेत. बरोबर, काय आलं ते त्या मला वाटतं ह्या शेतकऱ्यांनी हे ट्रॅक्टर विका आणि पुन्हा बैलगाडी घ्या.